नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ई श्रम कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी सर्वांसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे। ज्या लोकांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना आता विविध योजनांचा लाभ मिळणार आहे आणि या योजना फक्त 100 दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे या संदर्भात महत्त्वाचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहे। आता त्या नेमक्या योजना कोणत्या आणि नेमका हा 100 दिवसाचा आराखडा कसा असणार आहे, ई श्रम कार्ड धारकांना कोणती खुशखबर, कोणत्या योजना मिळणार आहेत याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिली आहेत। असंघटित कामगार म्हणजेच कोण, तर असंघटित कामगार म्हणजे ई श्रम कार्ड धारक, असंघटित कामगार म्हणजे बांधकाम कामगार, या सर्वांसाठी आता विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी किंवा महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पाडली। आणि या ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं आहे की केंद्र शासनाच्या ई श्रम कार्ड पोर्टलवर नोंदित असलेल्या विविध क्षेत्रातील व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी एकत्रितपणे आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठकीमध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामगार विभागाचा आढावा घेऊन येत्या 100 दिवसात करावयाच्या कामासंदर्भात सूचना सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, त्याचबरोबर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास कारंगे असे अनेक विविध अधिकारी, विविध नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। आणि यामध्ये कामगार विभागाच्या प्रधान सचिव IN कुंदल यांनी विभागाचे सादरीकरण करून येत्या 100 दिवसांमध्ये या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आराखडा या ठिकाणी सादर केलेला आहे। त्याचबरोबर सध्या राज्यात सुमारे 1.5 कोटी नोंदणीत कामगार आहेत। या कामगारांबरोबर इतरही क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी विविध योजना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात याव्यात। उद्योग व नियामक यांच्या वेगवान समन्वय साधण्यासाठी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली ही ऑनलाईन सेवा सुरू करावी असा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की कामगारांसाठी सध्या असलेल्या ESI रुग्णालयाचे बळकटीकरण करून चांगल्या सेवा देण्यात याव्या। तसेच कुशल मनुष्यबळासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी ITIच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम आखावा। असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी योजना भविष्यातच सुरू राहतील याची दक्षता घेण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ही जी बैठक पार पाडली, या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते घेतले यावरती सुद्धा आपण एक नजर फिरूया। विविध अंमलबजावणीसाठी यंत्रणांकडून उपकरण जमा करण्यासाठी सेस पोर्टल तयार करावा, बांधकाम कामगारांसाठी सुधारित योजना राबवाव्यात, त्याचबरोबर रिएक्टर वापरण्यासाठी नवीन प्रारूप नियम तयार करावा, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमामध्ये सुधारणा करावा, त्याचबरोबर औद्योगिक न्यायाधिकरण प्रस्तावांना मान्यता द्यावी, त्याचबरोबर त्या संदर्भात नियम तयार करावा, केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेची अंमलबजावणी सुद्धा करावा, त्याचबरोबर कुशल मनुष्यबळासाठी ITIच्या सहाय्याने प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणं, अशा पद्धतीने मित्रांनो या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, जे असंघटित कामगार आहेत म्हणजे बांधकाम कामगार, त्याचबरोबर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे, अशा सर्व असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। परंतु या योजना 100 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृती आराखडा करा आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या लोकांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ मिळाला नाही। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकार ई श्रम कार्ड धारकांसाठी, असंघटित कामगारांसाठी खूप मोठं पाऊल या ठिकाणी उचलत आहे आणि याचा नक्कीच फायदा या लोकांना होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे, जे असंघटित कामगार आहे, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।